तीर्थयात्रा पर्व भाग 72. वैशंपायन पुढे सांगतायत, असं सांगत असताना हनुमान त्याचं मायावी विशाल रूप आवर्त घेतो. त्यानंतर ते दोघेही वायुपुत्र मिठी मारून परस्परांबद्दलची आपुलकी व्यक्त करतात. मारुतीच्या आलिंगनामुळे भीमाला शक्ती प्राप्त होते आणि त्याचा क्षीणही नाहीसा होतो. त्याला जाणवतं की त्याची ताकद खूप जास्त वाढली आहे. मारुती त्याच्या पाठीवर हात फिरवत सांगतो की भीमाने आता त्याच्या घरी परतावं. मारुती भीमाला म्हणतो, जर त्याला कोणाशी बोलण्याची वेळ आली तर त्या बोलण्यात तो कोणालाही सांगणार नाही की बजरंगबली त्या कर्दळीच्या वनात आहे. भीम त्याला आश्वासन देतो की तो कोणालाही त्यांच्या भेटीबद्दल सांगणार नाही. मग मारुती त्याला म्हणतो, देवांच्या बायका गंधर्व इथे रात्रीच्या प्रहरी येत असतात. ते येण्याआधी तू इथून निघून जा. बऱ्याच काळानंतर मला कोणी मानव भेटत आहे. त्या भेटीमुळे माझ्या रघुवंशी रामाबद्दलच्या आठवणी जागृत झालेल्या आहेत. तो साक्षात विष्णूच होता. त्याच्या येण्याने जगात आनंद वाढला होता. त्याच्या बायकोसाठी म्हणजे सीतेसाठी तो सूर्य होता. त्याचवेळी तो रावणासाठी अंधकार होता. म्हणून आपल्या भेटीचा तू चांगला उपयोग करून घे. त्यानंतर आनंदी झालेले हनुमान त्याला म्हणतात, की तुला माझ्याकडून काय पाहिजे ते सांग ना. मी त्या क्षुद्र धृतराष्ट्रांच्या मुलांचा नाश करावा तर मी ते चटकन मारूनही टाकतो. मला त्यासाठी फार वेळही लागणार नाही. जर तुझी इच्छा असेल की मी त्या दुर्योधनाला बांधून तुझ्या पायाशी आणून टाकावं तर ते सुद्धा क्षणात करून देईन. बोल, तुझ्यासाठी मी काय करू. वैशंपायन पुढे सांगतायत की मारुतीचे ते उद्गार ऐकून भीमाला फार संतोष होतो. मोठ्या उत्साहाने तो बोलतो, अहो माझे वडील बंधू, तुमच्या या बोलण्याचा मी असा अर्थ समजतो की तसं आधीच झालेलं आहे. पुढे तो नम्रपणे म्हणतो, माझी आता एवढी एकच इच्छा आहे की तुमची माझ्यावर सदैव कृपा असावी. आपण आमचे संरक्षण झालेलाच आहात आणि त्यातच सगळं काही आलेलं आहे. तुमच्या हिमतीने आम्ही सगळं जग हरवू शकतो. हे ऐकल्यावर हनुमान त्याला सांगतो, तुझा मोठा भाऊ म्हणून मी जे आवश्यक होईल ते करणार आहे. जेव्हा तुमचं युद्ध प्रारंभ होईल त्यावेळी तू मला मोठी हाक मारशील तेव्हा मी तुझ्यासाठी तिथे युद्धभूमीवर उपस्थित होईन. मी तुझ्या भावाच्या म्हणजेच नराच्या रथावर ध्वजाच्या स्तंभावर बसीन. तिथून सगळ्यांना मारून टाकीन आणि तिथून मी ज्या गर्जना करीन त्यामुळे कौरवांचं सैन्य गारद होईल. असं बोलून हनुमान पुन्हा एकदा त्याचा जाण्याची खूण करतो आणि अदृश्य होतो. अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 72वा भाग इथे संपलेला आहे. भाग 73. वैशंपायन पुढे बोलत आहेत की त्याचा भाऊ अंतर्धान पावल्यानंतर भीम गंधमादन पर्वताच्या प्रदेशात भटकू लागतो. त्याच्या मनात हनुमान आणि दशरथाच्या मुलाबद्दलचे विचार घोळत होते. तसा जात असताना त्याला ती कमळं दिसतात. तो परिसर अत्यंत प्रसन्नकारकच होता. तिथले झरे झाडं सगळंच काही आनंद देणारे होते. तो चिखलाने माखलेले प्रचंड आकाराचे जंगली हत्ती खेळताना पाहतो. त्या नदीच्या किनाऱ्याने तो जात असताना तो पाहतो की पलीकडील किनाऱ्यावर चरणारी हरणं त्याच्याकडे एकटक पाहत होती. त्यांना तो कोणीतरी वेगळा वाटत असावा, कारण त्या भागात माणूस कधी गेलेलाच नव्हता. त्यांच्या वागण्यावरून असंही जाणवत होतं की त्या हरणांना त्या सांबरांना त्याची भीती वाटत नसावी असं दिसत होतं. ते त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होते, पण भीम मात्र त्याच्या मार्गाने पुढे पुढे जात होता. त्या सुंदर अरण्यात तिथली सुगंध्या वातावरणात तो हरवूनच गेलेला होता. त्याला आजूबाजूला विविध हिंस्त्र श्वापदं, चित्ते, अस्वल, गवा आणि हत्ती वावरताना असलेले दिसत होते. तिथे असलेल्या पाण्यात ती कमळं भीमाचं स्वागत करीत आहेत असंच त्याला वाटत होतं. आता त्याला द्रौपदीची आठवण होत होती. वेगाने तो त्या पर्वताच्या उतारावरून चालत होता. जसा सूर्य मावळतीला लागला तसं त्याला एक विस्तीर्ण नदी त्या जंगलातून वाहत होती हे दिसतं. त्या जंगलात असंख्य हरणं सांबरं चरतच होती. त्या नदीत सोनेरी कमळं भरपूर होती. त्या नदीत हंस, करंदव, चक्रवाक हेही बागडत होते. त्यात ती खास कमळं ज्याच्यासाठी तो शोधत होता ती
सौगंधिक कमळं होती. त्याला ती दिसल्याबरोबर त्याचा शोध पूर्ण झाला असं वाटतं आणि मनाने तो ते द्रौपदीला सांगतो. अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 73वा भाग इथे संपलेला आहे. भाग 74वा. वैशंपायन पुढे सांगतात की त्या सौगंधिक कमळांच्या जागी तो पोचतो. तो तलाव कैलास पर्वताच्या परिसरात होता. त्या कमळांचं संरक्षण राक्षस करत होते. तो तलाव कुबेराच्या वाड्याच्या परिसरातून येणाऱ्या नदीच्या धबधब्याखाली पाण्याचा बनलेला होता. ते दृश्य अतिशय सुंदर होतं. त्याच्या सभोवार वाढलेल्या वनराईच्या सतत पडणाऱ्या सावलीत ती सोनेरी कमळं विशेष चमकत होती. विविध प्रकारचे पक्षी तिथे बागडतही होते. त्या तलावातील पाणी नितळ होतं. ते सगळंच विलोभनीय होतं. ते पाणी तो भरपूर प्यायला. त्याला खाण्यासाठी काही मिळालेलं नव्हतं, तरीही त्या पाण्याने त्याचं पोट गच्च भरलं. त्या सोनेरी कमळांचं देठ नीलमणीसारखे निळे होते. त्या भागात यक्षांचा राजा कुबेराचा वावर होता. तो गंधर्व, अप्सरा आणि देवांचा आवडीचा होता. इथे देवता, यक्ष, किंपुरुष आणि राक्षस, किन्नर वावरत असतात. त्यांचं संरक्षण कुबेराचे यक्ष करत असतात. भीमाला तो तलाव पाहून फार आनंद झाला, परंतु त्यातली कमळं काढणं सोपं नव्हतं. त्यावर कुबेराचे सेवक क्रोधावसास प्रजापतीचे राक्षस लक्ष देऊनच होते. त्या राक्षसांच्या अंगावर त्यांचा गणवेश होता. त्यांच्याजवळ विविध आयुधही होती. सर्व शस्त्रांनी सज्ज असा हरणाच्या कातड्याची वस्त्र नेसलेला भीम त्या कमळांना काढण्यासाठी त्या तलावाकडे जाऊ लागतो. त्या राक्षसांनी त्याला पाहिलं आणि ते एकमेकात, हा कोण माणूस इथे आला आहे, काय करू इच्छितो, याबद्दल चर्चा करू लागतात. त्यातील एक राक्षस भीमाला विचारतो, तू कोण आहेस? तू आमच्या प्रश्नाचं उत्तर दे. तू अंगावर संन्यासाचं वस्त्र घातलेला असलास तरी शस्त्रसज्ज आहेस. आम्हाला तू सांगशील का की तुझा इरादा इथे येण्यामागील काय आहे? इरादा म्हणजे उद्देश. अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 74वा भाग इथे संपलेला आहे. भाग 75वा. भीम त्यांना सांगतो की मी पंडूचा मुलगा आहे. युधिष्ठिरापेक्षा लहान आहे. माझं नाव भीम आहे. अहो राक्षसांनो, मी विशाल बोरीच्या झाडाकडे नरनारायणांच्या बद्री आश्रमात आलेलो आहे. माझी पत्नी पांचालीकडे वाऱ्याने एक सौगंधिका कमळ उडत आले. त्याप्रमाणे आणखीन कमळं तिला पाहिजेत, म्हणून मी ती शोधत इथवर आलेलो आहे. माझ्या पत्नीला या कमळांची लागवड कम्यक अरण्यात करायची आहे. मी माझ्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे आलेलो आहे. ते भीमाचं स्पष्टीकरण ऐकल्यावर तो राक्षस त्याला सांगतो, हे यक्षांचा राजा कुबेर याचं राखीव सरोवर आहे. इथे मर्त्य शिरू शकत नाही. हे सरोवर केवळ दैवी जे अमर आहेत त्यांच्यासाठीच आहे. जर तुला ह्यात शिरायचं असेल तर राजाची वैश्रावणाची परवानगी घ्यावी लागेल. या सरोवराचं पाणी पिण्यासाठी सिद्धांनासुद्धा कुबेराची परवानगी घ्यावी लागते. त्यात तू शिरूच शकणार नाहीस. कधीकधी गंधर्व आणि अप्सरा इथे येतात. त्यांना त्रास होता कामा नये. जो कोणी नतद्रष्ट ह्यात शिरण्याचा प्रयत्न करील त्याचा नाशच होईल. असं असताना तू ह्यात शिरण्याचं धाडस कसा काय करतोयस? पुढे तो म्हणतो, तू स्वतःला युधिष्ठिराचा भाऊ सांगतोस तर प्रथम वैश्रावणाची परवानगी घेऊन ये. तरच तुला त्या कमळांना घेता येईल आणि पाणीही पिता येईल. नाही तर त्या कमळांकडे साधं पाहण्याचं धाडस देखील तू करू नकोस. ते ऐकल्यावर भीमसेन त्याला म्हणतो, अरे राक्षसा, मला तर इथे तुझा राजाही दिसत नाही आहे. जरी तो असता तरी मी खरा क्षत्रिय असल्यामुळे त्याच्या परवानगीशिवाय ते पाणी आणि ती कमळं घेणार आहे. खरे क्षत्रिय कधीही कोणाची परवानगी मागत नाही. आणखीन एक गोष्ट, हे पाणी त्या डोंगरावरून आलेलं आहे. तुझ्या मालकाच्या मालकीचं ते नाही आहे. उलट ते पाणी त्यांनी कोणाच्या परवानगीने अडवलं ते तू मला सांग. मी मानत नाही त्याला. असं बोलून भीमसेन त्या पाण्यात उडी मारतो. वैशंपायन पुढे सांगतात, राक्षस त्याला पुन्हा बजावतात, पण भीम काही कोणाला दाद देत नाही आणि कमळं काढायला लागतो. राक्षस त्यांची भयंकर आयुधं सरसावून पुढे धावतात.
त्याला पकडा, त्याला पकडा, त्याला बांधा असे ओरडायला लागतात. त्याला भाजून आपण खाऊन टाकू असंही ते दरडावत त्याच्या जवळ जाऊ लागतात. भीम त्याची गदा फिरवायला लागतो. त्याच्या फटक्याने कित्येक राक्षस घायाळ होतात. राक्षस त्यांचे भाले आणि कुऱ्हाडी त्याच्यावर फेकतात, परंतु तो वायुपुत्र त्यांना दादही देत नाही. उलट भीमाच्या हल्ल्याने त्यांची त्रेधा तिरपीटच उडते. राक्षसांचा तो पराभव करतो. 100हून जास्त राक्षस त्यात कामी येतात. भीमाचा जोर आणि वेग पाहून ते धावत धावत कुबेराकडे जातात आणि जे घडलं ते सांगतात. शक्राने जसं दैत्याचं सैन्य एकट्याने हरवलं तसाच तो करतोय. राक्षस पळून गेले आहेत हे पाहिल्यावर भीम शांतपणे द्रौपदीसाठी कमळं गोळा करायला लागतो. त्या सरोवरातील पाणी तो पुन्हा भरपेट पितो. त्यामुळे तर त्याला आणखीनच शक्ती येते. सौगंधिक कमळं तो गोळा करत असताना तिथे क्रोधवन राक्षस कुबेराला भेटून विचारतात की आता काय करावं. त्यांचं सगळं ऐकल्यानंतर कुबेर त्यांना सांगतो की भीमाला त्याच्या पत्नीसाठी ती कमळं हवी आहेत, तेव्हा त्याला पाहिजे तेवढी ती कमळं त्याला घेऊन जाऊ दे. हे ऐकल्यावर राक्षस मैत्रीच्या आविर्भावात भीमाला चांगलं सहकार्य देऊ लागतात. अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 75वा भाग इथे संपलेला आहे. भाग 76. वैशंपायन सांगतात की त्यानंतर भीम कमळं गोळा करू लागला. तो ते करत असताना जिथे युधिष्ठिर बद्री आश्रमात राहत होता तिथे अचानकपणे जोराचा वारा सुरू झाला. त्या हवेचा जोर एवढा होता की छोटे मोठे दगड फेकले जाऊ लागले, जणू काही कोणी युद्ध छेडलेलं आहे. आकाशातून अशनी खाली पडू लागले. दिवसाचा प्रहर असूनही अंधार पसरला. आकाशातून गडगडाट ऐकू येत होते. पृथ्वी थरथरत कापत आहे असं वाटत होतं. ते अपशकून समजले गेले आणि काय वाईट घडले आहे त्याचा तो पुतळा विचार करू लागला. त्याला शंका येते की भीमाला काही धोका झाला असावा, म्हणून तो त्याच्या लोकांना आज्ञा करतो की सगळे तयार व्हा आणि भीमाच्या शोधासाठी आपण निघू. त्याप्रमाणे ते सगळे तयारीसह शस्त्रासह भीम ज्या दिशेने गेला होता त्या दिशेने कूच करतात. त्यांच्याबरोबर त्यांचे वाटाडे ऋषी लोमसही आहेत. त्याशिवाय इतर ब्राह्मणसुद्धा निघतात. नकुल आणि सहदेव कृष्णाला घेऊन निघण्यासाठी तयार होतात. युधिष्ठिर विचारतो, भीम कुठे गेला आहे का आणि का गेला आहे? त्यांनी मला विचारलेलं नाही आहे. असा तो कधीही मला न सांगता जात नाही. ते ऐकल्यानंतर द्रौपदी भीम का गेला ते सांगते. ती म्हणते, त्यात कसं सौगंधिका कमळं हवेत उडत तिच्याकडे आलं आणि तिला ते आवडल्याने तिने आणखीन तशी कमळं भीमाला आणण्याची विनंती केलेली आहे. त्यामुळे तो तडकाफडकी त्या दिशेने निघतो ज्या दिशेने ते कमळ आलं होतं. हे सगळं इतक्या लगबगीने घडलं की भीमाला युधिष्ठिराची संमती घेण्याचं आठवलं नसावं. द्रौपदीने ते सांगितल्यानंतर युधिष्ठिर सांगतो की त्या दिशेने आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे ज्या दिशेने भीम गेला होता. तो तशी आज्ञा करतात. भीमाचा मुलगा आणि त्याचे दोस्त राक्षस सगळ्यांना उचलतात आणि हवेत उडत भीम कुठे दिसतोय का ते शोधू लागतात. घटोत्कचाला आणि त्याच्या दोस्तांना गंधमादन पर्वताचा तो भाग आणि इतर परिसर चांगलाच परिचित होता, म्हणून भीमाला शोधणं सोपं झालं. तरीसुद्धा युधिष्ठिराला माहीत होतं की त्याचा भाऊ त्या भागात असलेल्या अरण्यात वेगाने गेलेला होता, जसे विंताचा मुलगा जात असे. त्याला शंका येते, कदाचित भीमाने त्याच्या रागीट स्वभावामुळे कुठे काही आगळी केली असेल का, ज्यामुळे असे वारे वाहू लागले. घटोत्कचाचे दोस्त म्हणतात, त्याला सांगतात की त्यांना माहीत आहे की कुबेराचं सरोवर कुठे आहे आणि त्याप्रमाणे ते उडत उडत त्या राक्षसांच्या पाठीवरून तिथे पोचले. ते त्या सरोवराचं दर्शन घेतात. ते विलोभनीय दृश्य होतं. असं कधी कोणी पाहिलेलंच नव्हतं. त्यानंतर त्यांना भीम दिसतो. त्याच्या हातात उगारलेल्या स्थितीत गदा होती. तो रागावलेला दिसतच होता. त्यांनी ठार मारलेले शेकडो राक्षसांचे देह त्याच्या आजूबाजूला विखुरलेले होते. मोठं युद्ध झालेलं होतं त्या कमळांसाठी असंच दिसत होतं. युधिष्ठिर त्याच्याजवळ जातो, त्याला आलिंगन देतो. त्याला व्यथित अंतःकरणाने म्हणतो, अरे भीमा, हे मी काय पाहतो आहे? तू असं का केलंस? त्यानंतर ते अनवधानाने त्या सरोवरात खेळण्यासाठी उतरले.
ते पाहताच काही पहारेकरी, जे राक्षस होते, आकाराने प्रचंड होते, ते पुढे आले आणि त्यांना तसं न करण्याबद्दल सांगायला लागले. ते युधिष्ठिर आणि ऋषी लोमस यांना पाहतात आणि लावून नमस्कार करतात, बाजूला उभे राहतात. त्यावेळी आकाशातून एक आवाज येतो. त्याबरोबर त्या यात्रींना आश्चर्याचा धक्काच बसतो. त्या आकाशाकडे पाहतच राहतात. त्या आकाशवाणीत सांगितलं जातं की ही जागा कुबेराची राखीव आहे. इथे विनापरवाना कोणी येत नाही, ताबडतोब इथून निघून जा. ते ऐकल्यानंतर लोमस निर्णय घेतात की त्या आकाशवाणी बरहुकूम आपण वागलं पाहिजे. म्हणून ते सगळे त्या सरोवरातून बाहेर येतात आणि तिथे असलेल्या गंधमादन पर्वताच्या उतारावर असलेल्या वनात अर्जुनाची वाट पाहत बसतात. अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 76वा भाग इथे संपलेला आहे. भाग 77वा. वैशंपायन पुढे सांगतात की एकेकाळी जेव्हा युधिष्ठिर तिथे असताना कृष्णाला आणि इतर तिथे असलेल्या सगळ्यांना बोलवतात. आपण सगळ्यांनी एक एक करून सगळी तीर्थक्षेत्र पाहिलेली आहेत. त्यांची वनं, नद्या, सरोवरं असं सगळं आपण पाहिलं आहे. जिथे जाण्याचा योग देवांना आणि उच्च दर्जाच्या सिद्धांनाच फक्त प्राप्त होत असतो. आपण अशा काही पवित्र क्षेत्री स्नान केलं आहे, पूजा केल्या आहेत, जिथे क्वचितच कोणीतरी जाऊन स्नान केलेलं असेल किंवा करू शकेल. आपण काही राजर्षींच्या कथा ऐकल्या या यात्रेच्या दरम्यान. असे बरेच काही आपण सगळ्यांनी साध्य केलेलं आहे. ठिकठिकाणी फळं, कंदमुळं अर्पून आपण पितरांची श्राद्धही केली आहेत, जे सहसा कुणाच्या भाग्यात नसतं. पवित्र पर्वत, नद्या, त्यांचे संगम, समुद्रकिनारे, गंधमादनातील तो विशाल वृक्ष असे पाहू शकले लोमसांच्याच फक्त मार्गदर्शनामुळे. आपण तीर्थयात्रा करताना त्याशिवाय अशा काही गोष्टींचा अनुभव घेतला जो सहसा कुणालाही मिळणार नाही. आपलं मोठं भाग्य आहे की नरनारायणांच्या बद्री आश्रमात आपण राहू शकलो. त्यानंतर त्या कुबेराच्या राखीव तलावात पोहण्याचं भाग्य भीमामुळे आपल्याला लाभलं. हे सगळे कोणा सामान्य यात्रींना शक्यच नव्हतं. ती सौगंधिक कमळं घेतली द्रौपदीसाठी आणि त्याला साक्षात वैश्रवणाने परवानगी दिली. हे एरवी केवळ अशक्यच होतं ना. ते शक्य झालं हे फक्त आपलं महत् भाग्यच आहे असं सांगून आपण या तीर्थयात्रेने समाधानी आहोत असं युधिष्ठिर दाखवतो. वैशंपायन पुढे सांगतात, युधिष्ठिर ते बोलतो त्यावेळी एक आकाशवाणी होते. तुम्ही त्या सरोवराच्या अगम्य जागी जाऊ नका. आता तुम्ही काही खूप अनुभवलेलं आहे, तेव्हा परत फिरा आणि बद्री आश्रमात जाऊन अर्जुनाची वाट पाहत बसा. तिथे वृषपर्वाच्या आश्रमात जा. तिथे भरपूर फुलं आणि फळं आहेत. तिथे सिद्ध आणि चरण राहतात, त्यांच्याबरोबर जाऊन राहा. तिथेच धनंजय तुम्हाला भेटेल. तिथून तुम्ही अरिष्टसेनाच्या मठात जा. तिथल्या सुंदर गवेचा अनुभव घ्या. असं ती आकाशवाणी सांगत असताना आकाशातून असा काही वारा वाहू लागला की ज्यात विलक्षण सुगंध होता. आकाशातून पुष्पवृष्टी सुरू झाली. ते पाहून सगळे ब्राह्मण आश्चर्यचकित झाले. ती आकाशवाणी ऐकल्यावर धौम्य युधिष्ठिराला सांगतायत, आता एवढीच आपली तीर्थयात्रा आहे. इथून परत फिरण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. त्याप्रमाणे आता आपण केलं पाहिजे. राजा युधिष्ठिर ती आज्ञा प्रमाण मानून सगळ्यांना ती सूचना देतो. ते सगळे बद्रिकाश्रमाकडे निघतात. तिथे धनंजयाची प्रतीक्षा करत ते आपला समग्र ब्राह्मण, पांचाली आणि इतर पांडव राहू लागतात. तीर्थयात्रा पर्व भाग 77वा इथे संपलेला आहे. याबरोबरच महाभारत तीर्थयात्रा पर्व खंड 2 इथे संपूर्ण झालेला आहे.